माधव रामचंद्र जाधव, राहणार तळेगाव, तालुका उमरी, जिल्हा नांदेड। मी कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालो आणि आता गावासाठी रस्त्यासाठी मी आज 2000 जवळपास 2 वर्षापासून फिरत आहोत। मी माझ्यासोबत हे सर्व शेतकरी फिरतात आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक 48 हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे, परंतु याच्यावर तळेगावातील देशमुखांनी अतिक्रमण केल्यामुळे आणि तो रस्ता होऊ देत नाही। आणि त्या रस्त्याला जाण्यासाठी जवळपास पावसाळ्यामध्ये 2 महिने आम्हाला त्या शेताला जाताच येत नाही। त्याच्यामुळे निंदणी होत नाही, फवारणी कुठलेच शेतीचे कामं करता येत नाहीत। त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी आमचा हा परेशान आहे। शेताला जायचं झालं तर जवळपास 10 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागते। म्हणून आम्ही तहसीलदार यांच्याकडं 31/7/2023 मोर्चा काढला 300-400 लोकांचा। तेव्हापासून निवेदन, बैठका, पुन्हा कलेक्टर ऑफिस हे करत 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 आज पाळी आली। आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे प्रशासनानं 2022लाच तो रस्ता 3 किलोमीटरचा मंजूर केला होता आणि तो 3 किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषदवाल्यानं आपल्या बांधकाम विभागानं तो लपून ठेवला। जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा सांगितले नाहीत आणि आम्हालाही कळू नाहीत। आम्ही उपोषणाला बसलो तर उपोषणाला आमचं उपोषण सोडायला आलेत की आम्हाला रस्ता मंजूर आहे तर आम्ही तुमचा रस्ता करून देऊ, परंतु तो ऑलरेडी रस्ता होता हे कधीच कोणाला सांगले नाही। त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याचं एवढं मोठं दुःख आहे, प्रशासन सुद्धा आम्हाला साथ देत नाही। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला आज विनंती केली की BNCच्या लोकांची बैठक लावून कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा रस्ता मंजूर करून देण्यात यावा, नाही तर आम्ही 15 ऑगस्ट पासून उपोषणाची तयारी करत आहोत।